स्वानंदी किडनॅप झाली आहे म्हणजे आता मला शांत झोप येईल. आले बघते. हो आले. डॅड या ना, या या. सचिन या ना डॅड. तुम्ही दोघं असे अचानक इथे निघून का आलात? आपल्या घरात एवढी मोठी घटना घडली आहे. स्वानंदी किडनॅप झालीये, 50 लाखाची खंडणी मागितली. तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये? तुम्ही दोघं असे इथे तुमच्या बेडरूम मध्ये झोपायला आलात? नाही डॅड, आम्ही खरं तर आता तेच सगळं बोलत होतो. स्वानंदीला कोणी किडनॅप केलं असेल, कोण पैसे मागत असेल, आपण काय करायला हवं तेच बोलत होतो आम्ही. आणि डॅड खरंच झोप येते म्हणून आम्ही गपचूप निघून आलो. कारण खाली जर कुणाला सांगितलं असतं तर ते वाईट दिसलं असतं म्हणून न सांगता आलं. आणि डॅड, संचिताच्या ह्या अवस्थेत तिनं वेळेवर झोपणं गरजेचं आहे. खरंच झोप आली होती. हो डॅड. तुमचा ह्याच्यामध्ये हात नाहीये ना? समजा असं उघड झालं की तुम्ही दोघं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहात तर लक्षात ठेवा. मला जर का कळलं तुम्ही दोघे यात इन्व्हॉल्व आहात तर लक्षात ठेवा, पुन्हा एकदा तुम्हाला या घराबाहेर जावं लागेल. पण बेबी, तुझ्या ह्या डॅडच्या अभिनयापेक्षा तुझा तो अभिनय मला जास्त आवडतो. अननोन नंबर पोलिसांमध्ये कळवू का? नको नको, पोलिसांमध्ये कळवलं तर उगाच घबरा होईल. खासदारांच्या सुनेला त्यांच्या घरातून किडनॅप केलं असं समजा लोकांना समजलं ना तर हसं होईल माझा. नाही नाही, मलाच काहीतरी करावं लागेल. हे मॅटर मलाच हँडल करावं लागेल. सदा, ए सदा, मणी आणि वॉर्डन मॅडमना इथे बोलवलंय म्हणून सांग. हो साहेब. काय हो, काय करताय? आल्यापासून जेवला नाही, पाणी सुद्धा नाही प्यायलात. एवढी काळजी नका करू स्वानंदीची, त्यांचे ते लोक बघून घेतील. आपल्याला काय करायचंय? आणि ही बॅग कशाला काढली तुम्ही? मी काहीतरी विचारतेय तुम्हाला. साहेब काय झालं? आम्हाला बोलवून घेतलं? काही डिटेल्स कळले का? अपडेट आहे काही? नाही, अजून अपडेट आलेलं नाहीये. मग साहेब मला असं वाटतं माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये काय पोलीसवाले आहेत, त्यांना फोन करू का मी लगेच? म्हणे पोलिसांमध्ये जाण्याची घाई करू नकोस. तसं समजा करायचं असतं तर मी स्वतः कमिशनर साहेबांना फोन केला नसता का? खंडणीसाठी जेव्हा फोन आला होता तेव्हा त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही समजा पोलिसांमध्ये गेलात तर स्वानंदीच्या जीवाला काही बरं वाईट होईल. तेव्हा हे बघ, तिला आधी आपल्या घरी सुखरूप येऊन दे, मग मी आणि पोलीस आम्ही शोधून काढू त्या खंडणीखोराला. हे बघ, आता घाई करायला नकोय. मग करणार काय साहेब आता? काय नाही, त्या खंडणीखोराने पैसे मागितलेत, आपण द्यायचे. काय 50 लाख? अहो स्वानंदी आयुष्यभर राबली ना इकडे, तरी परतफेड करू शकणार नाही या पैशांची. मणी बरोबर बोलतोय, पोलिसात तक्रार करूया. मग ते पोलीस, गुंड आणि स्वानंदी काय ते बघून घेतील. आपल्याला काय करायचंय? तुम्ही कशाला उगाच पैसे फुकट घालवताय? शालिनी, साहेब बरोबर आहे, 50 लाख काय छोटी अमाऊंट नाहीये. काय बोलतोयस तू म्हणे?
स्वानंदीच्या जीवापेक्षा हे पैसे असोत किंवा कुठलाही प्रॉब्लेम काहीही मोठा नाहीये. अरे तुमचा बाप आहे ना मी तुमच्यासाठी हे करणार नाही तर मग कोण करणार आहे? म्हणी या क्षणी आपलं चॅलेंज आणि आपली प्रायोरिटी स्वानंदीला सुखरूप घरी आणण्याची आहे. या सगळ्या गोष्टीनंतर घरी आल्यावर सुद्धा बोलू शकतो ना आपण. मी तुझा स्वाभिमान समजू शकते, पण यावेळी तो बाजूला ठेवून ह्यांची मदत घेणं आवश्यक आहे आपल्याला. त्याशी आपल्याकडे पर्याय नाही म्हणे, पर्याय नाही आपल्याकडे. ठीक आहे साहेब, तुम्ही पैसे देताय तर ते मी पोहोचवणार. मी हे पैसे गुंडांच्या ताब्यात देणार आणि स्वानंदीला सुखरूप सोडवून घरी घेऊन येणार. ठीक आहे. मी जेसीला फोन करते. आमचा पैसा त्या मोलकर्णीला सोडवायला फुकट जाणार. यांच्या डोक्यावर परिणाम झालेला हे नक्की. सुजित, 50 लाख. 50 लाख काय? डॅड 50 लाख अरेंज करतायत. व्हॉट? हो हो. स्वानंदीसाठी ते इथे आपल्याला प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागतोय आणि त्या स्वानंदीसाठी डॅड 50 लाख अरेंज करतायत. हो. नो, दिस इज नॉट हॅपनिंग. दिस इज नॉट हॅपनिंग. दिस इज हॅपनिंग. दिस इज हॅपनिंग बेबी. आणि ते पैसे घेऊन मणी जाणार आहे स्वानंदीला सोडवायला. ते पैसे घेऊन मणी जाणार आहे स्वानंदीला सोडवायला. हो. वाव, इट्स अ ग्रेट न्यूज संचिता. म्हणजे आपला हिरो हिरोईनला गुंडांच्या तावडीतनं वाचवायला जाणार आहे. इट्स अ ग्रेट न्यूज. हे वेडायस का? भाऊ काय? आणि तू खुश काय होतोय सुजित? मी खुश होतोय त्याला कारण आहे संचिता. शांतपणे विचार कर. हा मणी स्वानंदीला गुंडांच्या तावडीतून सोडवायला जाणार, पैशांची मोठी बॅग घेऊन. विचार कर, त्या गुंडांनी मणीकडनं पैसे पण घेतले आणि त्यानंतर मणी आणि स्वानंदीला मारून टाकलं तर 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 ते ते काय म्हणतात? खोकला जातो ना कशा वाचून? सुंदे वाचून. तर सुंदे वाचून खोकला जाईल सुजी. म्हणजे म्हणजे मणी आणि स्वानंदीची एकावर एक फ्री गायब होण्याची ऑफर. सुपर बेबी. पण असं नाही झालं तर? होणार. फील पॉवर खूप स्ट्रॉंग असते. जस्ट कीप विशिंग दिस. कदाचित असं होईल सुद्धा. ए झोपायचं नाही, तू जागी राहा. हे पाणी पी. दादा प्लीज सोडा मला. माझ्या बाळाला त्रास होतोय. माझ्या बाळाला सोडा प्लीज. अहो दादा ऐका माझं. दादा ऐका माझं. प्लीज सोडा मला. दादा मी हात जोडते तुमच्या पुढं. प्लीज सोडा मला. प्लीज सोडा मला. प्लीज प्लीज सोडा मला.
मणी, रडून कसं चालेल? मी आहे ना, आणि आपण ही पैशाची बॅग त्यांना दिली ना की ते स्वानंदीला सोडतील. तू काळजी करू नकोस. पण अजून फोन का नाही करत होते? कधी त्यांचा फोन येईल, कधी मी पैसे त्यांच्याकडे घेऊन जाईल, कधी स्वानंदीला घरी घेऊन येईल. मला एक रात्र सुद्धा स्वानंदीला त्यांच्यासोबत ठेवायचं नाहीये. मणी, मला कळतंय त्यांचा फोन नक्की येईल. अरे ते खंडणीखोर आहेत. त्यांचं काय फक्त पैशाशी मतलब आहे. एकदा त्यांना पैसे मिळाले की ते सोडून देतील ना स्वानंदीला. आपल्याकडे त्यांच्या फोनची वाट बघण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. तू पेशन्स ठेव. मणी, तुझ्या जीवाची होत असलेली घालमेल मला बघवत नाहीये. इतकं प्रेम करतोस तू स्वानंदीवर. खरंच ती खूप नशीबवान आहे की तुझ्यासारखा नवरा तिला मिळालाय. अरे करा रे फोन, किती वाट बघायची आता. मणी सर, हॅलो स्वानंदी, मी बोलतोय. मणी, तुम्ही रडताय का स्वानंदी? मणी सर, हा हा हा, बोलतोय, मी ऐकतोय. स्वानंदी बोला तुम्ही. मणी सर, प्लीज मला वाचवा. आपल्या बाळाला वाचवा प्लीज. मणी सर प्लीज. तुम्ही रडू नका स्वानंदी, मी येतोय तुम्हाला न्यायला. तुम्ही प्लीज घाबरू नका. ए लैला माझो, वाच करा तुमचा लव सीन. सगळं फोनवर केलं तर भेटल्यावर काय करणार? हा, हे बघा, तुमचे पैसे तयार आहेत. कुठे आणि किती वाजता आणायचे तेवढं सांगा. अरे वा, इतक्या कमी वेळात पैसे रेडी पण झाले. एक काम कर, अमृत पार्क गेट नंबर 2च्या बाहेर पैसे घेऊन उभे राहा आणि ऐक, पैसे घेऊन एकटाच ये. आणि ह्यामध्ये पोलिसांना घेतलंस तर स्वानंदी जिवंत भेटणार नाही याची गॅरंटी माझी. कळलं का? मणी सर, हे बघा, तुम्ही म्हणताय तसं आम्ही पोलिसांना कळवणार नाही आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा, पण स्वानंदीला काहीही होता कामा नये. मणी सर, मणी सर, मणी सर. स्वानंदी, अहो तुम्ही रडू नका. तुम्ही शांत राहा स्वानंदी. मी येतोय. हॅलो दादा, काय करताय तुम्ही? सोडा मला प्लीज. माझ्या बाळाला त्रास होतोय, प्लीज सोडा मला प्लीज. फोन कट केला. साहेब मी निघतो. मॅडम, बरं झालं तुम्ही आलात. मी पैसे घेऊन निघतोय, स्वानंदीला सोडून आणतो. नाही, तू थांब म्हणे. म्हणजे घाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात ना, म्हणून. म्हणजे समजा तू त्यांना पैसे दिले आणि त्यांनी स्वानंदीला सोडलंच नाही तर मग काय करणार? परत पैसे देणार? आणि तरी नाही काय झालं तर असे किती वेळा पैसे देत राहणार? याला अंत नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की आपण पोलिसात तक्रार करायला हवी. नाही मॅडम, त्यांनी आत्ताच सांगितलं. पोलिसांना जर कळवलं तर ते. हे वाटतं तितकं प्रकरण सोपं नाही म्हणे. मला माहिती आहे त्यांनी सांगितलं असणार की स्वानंदीला पोलिसांना तक्रार करू नका किंवा स्वानंदीला आम्ही जिवंत मारून टाकू. मला माहिती आहे, तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण हे प्रकरण पोलिसांना सांगायला हवं. तुम्ही तर खासदार आहात, तुमचा पोलिसात मान आहे. तुम्ही जर का तक्रार केली तर यंत्रणा कामाला लागेल आणि स्वानंदीला आपल्याला सुखरूप घरी आणता येईल. हो, तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. नाही साहेब, मॅडम प्लीज नको. स्वानंदी परत या घरात येईपर्यंत आपण कोणीही पोलिसांना काहीही सांगणार नाही. पण आता स्वानंदीची सुरक्षा सगळ्यात जास्त महत्वाची. मणी, हा प्रश्न फक्त तिच्या जीवाचा नाहीये. पैसे घेऊन गेला आणि त्यांनी तुझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर? मॅडम, माझी काळजी नका करू. स्वानंदीची काळजी घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्याच्या समोर हे सगळे मुद्दे क्षुल्लक आहेत. मी येतो. मणी, एक मिनिट. हे बघ, शांत चित्तानं जा, पण अलर्ट राहा. जो कोणी पैसे घ्यायला येईल त्याला आधी सांगायचं स्वानंदी कुठे हे दाखव, मगच पैसे मिळतील. ती व्यवस्थित असेल तरच त्याला पैसे द्यायचे. आणि हो, समजा त्याने डिमांड वाढवली तर मला तिथनं तू फोन कर, मी स्वतः पैसे घेऊन येईन.
साहेब, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. तुम्ही स्वानंदीला या घरात परत आणण्यासाठी इतकी मोठी रक्कम उभी केली. मी तुमची पैन पै परत करेन, मला फक्त जरा वेळ द्या. मणी, अरे काय बोलतोयस तू? हे असे हात जोडून आभार मानून एका क्षणात तुम्हाला परक केलंस. स्वानंदी तुझी बायको आहे, तशी ती माझी सून पण आहे. सासऱ्याने सुनेसाठी केलं तर ते एका बापाने मुलीसाठी केल्यासारखं आहे. अरे तुम्ही माझीच मुलं आहात ना, मी तुमचा बाप आहे. मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. हे बघ मणी, मी तुमचे पैसे परत करीन, ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाक. हे माझं जे आहे ते तुझं पण आहे ना. हा, मला करून दे ना तुमच्यासाठी. हे बघ, तू आता शांत मनाला जा. काही गरज लागली तर मला फोन कर. पण काही तासातच मला माझी सून ह्या घरामध्ये सही सलामत हवी आहे. जा, उशीर व्हायला नको. जा. तुम्हाला झोप आली होती म्हणून तुम्ही तुमच्या रूम मध्ये गेला होतात ना. मग इथे काय करताय? कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन आहे का? नाही, बाहेर नाही डॅड. तुम्हाला म्हटलं ना मगाशी, आम्ही स्वानंदीबद्दलच बोलत होतो. तुम्ही येऊन गेलात आणि आम्हाला असं वाटलं आम्ही खालीच यायला हवं. आम्हालाही झोप येत नव्हती. हां, आणि डॅड, स्वानंदी किडनॅप झाली म्हटल्यावर रात्री काय दिवसा सुद्धा नाही बाहेर पडणार आम्ही. खरंच डॅड, आता मी तेच बोलत होतो. आपण सगळ्यांनीच आता सावध राहायला हवं. आता पटणार नाही, पण मला खूप भीती वाटतेय. स्वानंदी आणि मणीची काळजी वाटते. माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या जीवाला धोका आहे. मी हे पोलिसांना सांगणार. बघितलं, आश्रित मणी गेला स्वानंदीला वाचवायला. 50 लाख म्हणजे काय खाऊ वाटलं काय ना? त्या 50 लाखात माझे 3-4 डायमंडचे नेकलेस आले असते, शिंदेशाही तोडे आले असते, 8-10 उंची शालू आले असते. कसलं काय उधळपट्टी झाली, नुसती उधळपट्टी. मम्मा, शिल शिल. आता काय करू? मी पोलिसांना फोन कर. नाही, मणी ओरडेल मला. मणी नाही म्हणाला. मणी सॉरी मणी, नको सांगितलंस तरी सुद्धा मला वाटतं मी पोलिसांना फोन करायला हवा. माझ्यासाठी तुझा आणि स्वानंदीचा जीव महत्वाचा रे. तुम्हा दोघांना काही झालं तर मी नाही, मी पोलिसांना सगळं सांगून टाकणार. मी पोलिसांना सगळं सांगून टाकणार. सॉरी मणी, सॉरी. हॅलो, मी नीलम बोलतीये, सरपोतदारांच्या बंगल्यावरून. हो, खासदार सरपोतदारांच्या बंगल्यावरनं. माझी मुलगी स्वानंदी किडनॅप झाली आहे आणि त्यांनी 50 लाख रुपये मागितले. तो माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे म्हणून मी नाही, सरपोतदार आणि मणी आज त्यांना पैसे द्यायला जाणार आहे 8:15 वाजता पार्क जवळ. नाही, सरपोतदार आणि मणी कंप्लेंट नाही करणार, कारण का त्यांनी धमकी दिली आहे. जर का पोलिसांना कळवलं तर
स्वानंदीच्या जीवाचं बरं वाईट करतील म्हणून मी 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 कंप्लेंट करते ना तुम्हाला. माझी कंप्लेंट प्लीज नोंदवून घ्या तुम्ही. माझ्या मुलांच्या जीवाला धोका आहे. प्लीज प्लीज माझी कंप्लेंट लिहून घ्या ना. तुम्ही काळजी करू नका, आम्ही पकडतो त्या गुंडांना बरोबर आणि स्वानंदीलाही सोडवतो त्यांच्या तावडीत. वणीला आम्ही काही होऊ देणार नाही. थँक्यू थँक्यू. सॉरी मणी.